एकेकाळी सुजलामपूर नावाचं एक सुंदर गाव होतं. गावाच्या चारही बाजूंनी हिरव्या टेकड्या, मधोमध छोटी नदी आणि आजूबाजूला डोलणारी शेतं होती. पावसाळा आला की नदी दुथडी भरून व्हायची. विहिरी पाण्यानं भरायच्या आणि गावकरी आनंदात राहत होते. शेतकरी रामू म्हणायचा, "आपलं गाव म्हणजे खरंच स्वर्ग आहे." आईबाई रोज सकाळी भरपूर पाणी भरून ठेवायच्या. कुणालाच पाण्याची चिंता नव्हती. लोकांनी गरज नसताना झाडं तोडायला सुरुवात केली. नदीकाठची झाडं नाहीशी झाली. पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वेगानं वाहून जाऊ लागलं. जमीन कडक झाली. पावसाचं प्रमाण कमी झालं. उन्हाळ्यात विहिरी आटू लागल्या. काही वर्षातच नदी फक्त पावसाळ्यातच दिसायची. बाकी वेळा कोरडीच. एक दिवस गावसभा झाली. पूर्वी एक विहीर संपूर्ण शेताला पुरायची. आता 2 विहिरी असूनही पाणी मिळत नाही. आईबाई म्हणाल्या, "दूरवरून हंडाभर पाणी आणावं लागतं. मुलं आजारी पडत आहेत." पाणी टंचाईमुळे शेती कोरडी पडली. जनावरांना पाणी मिळेनासं झालं. लोक गाव सोडून जायला लागले. भांडणं वाढली. मुलांचं शिक्षण थांबायला लागलं. गावकरी निराश झाले. तेवढ्यात गावात माधव काका आले. ते पाणी संवर्धनाचे जाणकार होते. ते शांतपणे म्हणाले, "पाणी कमी नाही रे. आपण ते अडवत नाही आणि जिरवत नाही, ही खरी अडचण आहे." गावकरी चकित झाले. माधव काका पुढे म्हणाले, "पावसाचा प्रत्येक थेंब अडवा, जमिनीत जिरवा, मगच नदी, विहिरी पुन्हा जिवंत होतील." माधव काकांनी एक उदाहरण सांगितलं. जगद्गुरू रामानंदाचार्य, नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या भक्तगणांनी संपूर्ण भारतात अवघ्या 15 दिवसात 5,000 पेक्षा जास्त स्वकष्टाने बंधारे बांधले. लोकसहभाग, श्रमदान आणि शिस्तीच्या जोरावर त्यांनी एक नवा इतिहास घडवला. हे ऐकून रामू म्हणाला, "जर देशभरात लोक हे करू शकतात, तर आपल्या गावातही आपण नक्की करू शकतो." आईबाई म्हणाल्या, "आपण आजच सुरुवात करूया." सगळे गावकरी एकत्र आले. नदीवर लहान लहान दगडी बंधारे बांधले. घराजवळ शोष खड्डे तयार केले. नदीकाठी आणि शेतांवर झाडं लावली. छतावरील पाणी टाकीत साठवायला सुरुवात केली. मुलं मोठे सगळे श्रमदानात सहभागी झाले. 1 वर्ष गेलं. पावसाळ्यात बंधाऱ्यांमागे पाणी साचलं. हिवाळ्यातही विहिरी भरलेल्या दिसू लागल्या. नदी पुन्हा वाहू लागली. रामू आनंदाने ओरडला, "माझ्या शेतात पुन्हा पीक उभं राहिलं." आईबाई हसत म्हणाल्या, "आता पाण्यासाठी भटकावं लागत नाही." गाव पुन्हा हिरवं झालं. स्थलांतर थांबलं. मुलं शाळेत आनंदानं जाऊ लागली. माधव काका शेवटी म्हणाले, "पाणी वाचवणं म्हणजेच जीवन वाचवणं. निसर्गावर दोष देऊ नका. सरकारकडे बघत बसू नका. आपणच उपाय आहोत." शिकवण: पाणी अडवा, पाणी जिरवा. बंधारे बांधा, झाडं लावा. थेंब थेंब पाणी साठवा, भविष्य वाचवा. आज पाणी जपलं तर उद्या जीवन टिकेल.